नमस्कार मंडळी, आजच्या या भागात मी सौ छाया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्या समोर ज्येष्ठ श्रेष्ठ कवी साहित्यिक लेखक श्रीयुत विष्णू वामन शिरवाडकर अर्थात श्रीयुत कुसुमाग्रज यांची निळा पक्षी ही कविता सादर करणार आहे। ही कविता रसयात्रा या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। रसयात्रा या काव्यसंग्रहात कुसुमाग्रजांच्या निवडक कविता आहेत आणि या काव्यसंग्रहाचे संपादक ज्येष्ठ कवी श्रीयुत बाभू बोरकर आणि श्रीयुत शंकर वैद्य हे आहेत। या कवितेमध्ये निळा पक्षी जो वर्णन केलेला आहे, या निळ्या पक्षाच्या रूपकातून आपल्याला कवींनी आपल्या बालपणाचं जी मनाची अवस्था असते, जे निरागस मन असतं, ते आता हरवलेलं आहे ही जाणीव करून दिलेली आहे। उषक कालचा हा सुंदर निळा पक्षी म्हणजे बालपणीच्या आपल्या मनाची केवळ आणि केवळ निरागसता। निळ्या पक्षाच्या रूपकातून या पक्षाची स्वप्नशीलता, लाघव, मार्दव याचं एक बहारदार चित्र या कवितेमध्ये कुसुमाग्रजांनी फार प्रभावीपणे रेखाटलेला आहे। अशी ही निरागसता म्हणजे जणू काही आकाशाचा आपल्याला मिळालेला आशीर्वादच आहे असंही ते म्हणतात। आणि या एकाच उद्गारात या कवितेचं श्रेयस अतिशय सुंदर रीतीने व्यक्त झालेलं आहे असं मला वाटतं। ही निरागसता मात्र आता प्रौढत्वाबरोबर मावळली आहे आणि संसाराच्या झळा तेवढ्या सोसण्याची पाळी आता आपल्यावर आलेली आहे। ही कवी मनाची खंत सुद्धा या कवितेत मांडलेली आहे। निरागसतेचा सहज सुंदर लोभसपणा आणि ती आता हातची निसटल्याची हळहळ कवीच्या मनाला जी आता जाणवते आहे, ती अतिशय नाजूक कुंचल्याने या कवितेमध्ये चित्रित केलेली आहे असं मला वाटतं। ऐकूया निळा पक्षी ही कविता। उषक कालचे प्रकाश मंडल येता प्राचीवर, निळे पाखरू त्यातून कोणी अवतरले सुंदर। फुलराणीचे विलास तारू निळी उभारुनी शिडे, सोनेरी दर्यातून आले आले माझ्याकडे। पालवलेल्या मृदुल पाकळ्या पंखांच्या मिटवून, झाले ज्यावर दिसे उषेच्या किरणांचे सिंचन। स्वप्न निळे ते बसे अंगणी हिरव्या वेलीवरी, स्वप्न निळे ते बसे अंगणी हिरव्या वेलीवरी। आकाशाचा आशीर्वादच आला माझ्या घरी। फुलवनी अपुला दिव्य पिसारा नाच पदांचा करी, नवरत्नांचा झुलतो पंखा गमे लतेच्या शिरी। बरसू लागली गीते मंजुळ कोमल कंठातून, स्वरलहरींनी वेढून गेले सारे मम जीवन। जीवाभोवती वितरुनी माझ्या घडी घडी लाघव, हंत नभी ते निघून गेले मखमाली मार्दव। उदासवाणे नेत्र शोधती, उदासवाणे नेत्र शोधती जे कोठेही नसे। गलित पाकळ्यातूनी जुळावे पुन्हा पुष्पते कसे। निळ्या अनंता मिळून गेला माझा पक्षी निळा, निळ्या अनंता मिळून गेला माझा पक्षी निळा। रखरखती भवताली आता माध्यान्नीच्या झळा, रखरखती भवताली आता माध्यान्नीच्या झळा। निळा असं म्हणतात, हा सुंदर निळा पक्षी मिळून गेला, एकरूप झाला त्या असमंताबरोबर। ही बालपणीची निरागसता आता पूर्णपणे हरवून गेली। ही मनाची अवस्था, हा आनंद आता पूर्णपणे संपून गेला आणि आता मात्र फक्त संसाराच्या हाल अपेष्टा कष्ट असेच उरलेले आहेत आणि त्याच्या झळा
आता सोसाव्या लागतात, जणू काही त्या माध्यान्नीच्या झळा आहेत। माध्यान्नाला सूर्य प्रखर असतो आणि तेव्हाच्या ज्या झळा असतात उष्णतेच्या, तशाच या संसाराच्या झळा आता सोसाव्या लागतात। ही कवी मनाची खंत या कवितेत फार प्रभावीपणे कुसुमाग्रजांनी मांडलेली आहे। आशा करते तुम्हाला ही कविता नक्की आवडली असेल। कवितेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटू पुन्हा नवीन कवितेसह। तोपर्यंत आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।